मित्रांनो, आज तारीख आहे 28 सप्टेंबर आणि अजून देखील मुंबई पोलीसचा जो ग्राउंडचा कट ऑफ जो आहे तो लागलेला नाही. तर त्या कट ऑफ संदर्भात आज मी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे, कारण की जो कट ऑफ आहे तो किती तारखेला लागणार आहे याच्या संदर्भात आपला व्हिडिओ आहे आज. आणि त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण की बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तर त्याचं करू नका. आणि कमेंटवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा भर आहे निगेटिव्ह कमेंट करतात, म्हणजे त्यांना चांगली माहिती सांगायला गेले तरी ते कमेंट आहे जे निगेटिव्ह करतात. त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर मुंबई पोलिसचा जो ग्राउंडचा कट ऑफ आहे तो कशा प्रकारे लागणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की ग्राउंड संपलेला आहे आणि आज 28 तारीख आहे. तर अजून देखील ग्राउंडचा कट ऑफ लागला आहे. तुम्ही बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले असतील, बरेच जण यूट्यूबवर सांगत आहेत की ग्राउंडचा कट ऑफ ह्या तारखेला लागणार, त्या तारखेला लागणार. बरेच जणांनी सांगितलं होतं की 28 ते 30 तारखेदरम्यान कट ऑफ लागणार, पण अजून देखील लागलेला नाही. तर मी तर त्याच्या पुढची माहिती तुम्हाला सांगत आहे, कारण की आपला जो अंदाज आहे तो एकदम खरंच असतो. आणि मागील मी व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं की मुंबई पोलिसाचा कट ऑफ आहे तो नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात लागणार, हे देखील मी सांगितलं होतं. जर तुम्ही मागील व्हिडिओ बघित असाल तर तुम्ही चेक करू शकताय. आणि तशाच प्रकारे आज देखील सांगत आहे मुंबई पोलिसचा ग्राउंडचा कट ऑफ जो आहे तो किती तारखेला लागणार आहे, तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला. आता आज 28 तारीख, आता 29, 30 म्हणजे हा सप्टेंबर महिना पूर्ण, ऑक्टोबर महिना पूर्ण संपत आहे. काय ती सप्टेंबर महिना पूर्णपणे संपत आहे, त्यानंतर ऑक्टोबर चालू होत आहे. सॉरी, इथं ऑक्टोबर करायचं राहिलं. ऑक्टोबर महिना चालू झाला आहे. आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे, म्हणजे आता 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या 8 तारखेपर्यंत, ह्या 8 तारीख लक्षात ठेवायची आपण. ह्या 8 तारखेच्या दरम्यान कधीही तुमच्या ग्राउंडची ही येऊ शकते, म्हणजे मार्काची यादी आणि तुम्हाला किती मार्क पडलेत आणि त्यानंतर तुम्हाला किती मार्क तुम्ही लेखी परीक्षेचे पात्र आहात का. म्हणजे थोडक्यात तुमचा इथं साखरपुडा होणार आहे. साखरपुडा ह्या संदर्भात आपण म्हणू शकतो, कारण की बऱ्याच जणांचं ह्या 8 तारखेपर्यंत ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये साखरपुड्यासारखं कार्यक्रम होणार आहे. म्हणजे तुमचं ग्राउंडसाठी तुमचे लेखीसाठी तुमचं ठरणार आहे. आणि त्यानंतर साखरपुडा झाल्यानंतर म्हणजे 8 तारखेपर्यंत तुमचा पूर्णपणे ग्राउंडचा कट ऑफ लागून जाईल. ही तुम्ही लिहून घ्या, कारण की मी आज ह्या 28 तारखे दिवशी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही 8 तारखेच्या दरम्यान बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला बोला की तुम्ही सांगितलं होतं तरी बी देखील कट ऑफ लागला नाही. तर तसं नाही, 1 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान ग्राउंडचा कट ऑफ लागून जाणार आहे. आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे, आता मेन मुद्दा आपला लेखी परीक्षा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचं थोडक्यात लग्न जमलेलं आहे. आणि ही लग्न कधी होणार आहे लेखी परीक्षेचं, तर मी तुम्हाला सांगत आहे की 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान ही पूर्णपणे लेखी परीक्षा संपून घेण्यात येणार आहे. आणि तुम्ही हे देखील तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे 20 ऑक्टोबर ते, आता बऱ्याच जणांचा अभ्यास झाला असेल किंवा नसेल, काही जणांना अजून काही विद्यार्थी संभ्रमातच आहेत की आमचं ग्राउंडसाठी बसेल का नाही, किंवा बऱ्याच जणांना अजून शंकाच आहे की एवढा कट ऑफ लागेल का नाही, एवढा कमी जाईल का नाही, मला एवढे मार्क आहेत तर त्याचं काय होईल. तर तसं कुठलाही विचार करू नका. जर तुम्हाला ह्या वर्षी पोलीस भरतीमध्ये समाविष्ट होत असेल, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला ट्रेनिंगला जायचं असेल, तर तुम्ही ही तारीख लक्ष ठेवली पाहिजे 20 ते 30. जर तुमचा ग्राउंडला मार्क जर कमी असेल तर तुम्हाला अभ्यास चालू ठेवायला काय हरकत नाही. तुम्हाला फक्त आता एकूण राहिले दिवस ते 30 ते 32 दिवस फक्त अभ्यास करायचा आहे. 30-32 दिवस फक्त अभ्यास करायचा आहे. त्याच्या पलीकडे 1 महिना देखील आपल्याला अभ्यासाला वेळ आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजा अनावधानाने तुमचा नंबर जर बसला लेखीसाठी, तर तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडले, त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सांगत आलेलं आहे की ग्राउंडचा कट ऑफ देखील कमी लागणार आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि ह्याच्या संदर्भात कोणाला जर शंका असेल तर तुम्ही ती शंकाच काढत बसा, कारण की तोवर दुसरे जण परीक्षा पास होऊन जातील आणि तुम्ही तसंच पाठीमागं राहताल. त्याच्यामुळे हाच सांगण्याचा उद्देश आहे. आणि कुठलाही मोठ्या आयुष्याला बळी पडू नका, कारण की जास्तीत जास्त अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे. कारण की बाकी व्हिडिओमध्ये काय सांगतात किंवा ही तारीख किती सांगितलेली आहे, ह्याने किती सांगितलेली आहे, तर ह्याच्यावर कुठला अभ्यास करू नका. फक्त तुम्ही 1 महिना तुमच्या हातात आहे असं समजा लेखी परीक्षेसाठी, आणि तुम्ही ग्राउंडसाठी पात्र आहेत असं समजून तुम्ही अभ्यास करायला तयार लागा, तर तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये यश मिळेल. आणि जर आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की पूर्णपणे मुंबई पोलीसची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत राहील. कशा प्रकारे भरती होणार आहे, त्यानंतर नवीन पोलीस भरती देखील त्याचे अपडेट देखील मी तुम्हाला सांगत राहणार आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.